अंध विद्यार्थिनीची अनोखी रामभक्ती. रामगीत गाऊन केली प्रभू श्रीरामाची आराधना. जन्मतः अंध असली तरी प्रभू श्रीरामाप्रती तिची भक्ती मात्र डोळस आहे. ठाण्यातील 11 वर्षीय श्रेया शिंपी ही जन्मतः अंध असून तिला अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला जाण्याचा योग आला नसला तरी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी तिने चक्क रामनामाचे गाणे गाऊन रसिक भाविकांचे लक्ष वेधले आहे. ठाण्यातील पासपागाडी टेकडी बंगला येथील अष्टविनायक दर्शन सोसायटीत राहणारी श्रेया शिंपी ही राहुल आणि स्वाती शिंपी या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आहे. 2012 साली जन्मलेली श्रेया जन्मतः अंध असून इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. दोन्ही नेत्रांनी दिव्यांग असली तरी श्रेया ही नौपाड्यातील ब्राह्मण विद्यालय या नियमित शाळेत शिकत असून प्रत्येक परीक्षेत शाळेत ती नेहमीच पहिली येते. श्रेयाचे आजोबा घरच्या घरी हार्मोनियम, बासरी वाजवायचे. एवढाच काय तो कलेचा वारसा शिंपी घराण्यात होता. पण अनुवंशिकता म्हणा अथवा अन्य काही चमत्कार, श्रेया बालपणापासूनच संगीत आणि गायन कलेत पारंगत होत गेली. श्रेयाने आजपर्यंत 200 गाणी गायली आहेत. तसंच अनेक गाण्यांच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये श्रेयाने आपल्या कलेचे सादरीकरण केल्याचे तिचे आईवडील सांगतात. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात रामनामाचा जागर होत आहे. या पार्श्वभूमीवर गीतकार प्रवीण भालेराव यांनी रचलेल्या आणि संगीत संयोजक अनिल वैती यांनी कंपोज केलेल्या श्रीरामावरील बोलो राम 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 या गाण्यासाठी त्यांनी सुयोग्य असा आवाज हवा होता. त्यासाठी अनेकांच्या चाचण्या केल्या होत्या, मात्र चिमुकल्या श्रेयाच्या आवाजाची त्यांना भुरळ पडली आणि पहिल्याच प्रयत्नात श्रेयाने हे गाणे गाऊन एक वेगळा आविष्कार दाखवला आहे. श्रेया नेत्रहीन नसली तरी श्रेया स्वावलंबी आहे. ती अभ्यासासोबतच आपली सर्व कामे स्वतःच करते. तिला प्रभू श्रीरामासाठी गाणे गाण्याची इच्छा होती. तिची ही इच्छा पूर्ण झाली. बोलो राम 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 हे गीत अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अर्पण केल्याचे श्रेया सांगते. दीप जलाए हर घर घर में आओ दिवाली मनाएंगे सब भक्तों का पालनहारा कर देता मंगल हमारा राम नाम ये सबसे बोलो राम 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 जय श्री राम 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 सिया राम 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 जय श्री राम राम राम. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील रिक्षाचालकाचा पर्यावरण जागृतीसाठी निर्धार. प्रवाशांसाठी केल्या मोफत सेवा उपलब्ध. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, कापडी पिशव्यांचा वापर करा, पर्यावरणाचा ऱ्हास करू नका असे विविध संदेश देत ठाण्यातील रिक्षाचालक संजय वरणकर यांनी पर्यावरण जागृतीचा निर्धार केला आहे. आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी या रिक्षाचालकाने स्वखर्चातून आपली रिक्षा सजवली आहे. गेल्या 28 वर्षापासून रिक्षा चालवत असलेल्या या रिक्षाचालकाने 6 वर्षापासून पर्यावरण वाचवण्याचा ठाणेकरांना संदेश देत आहेत.
संजय वरणकर यांनी आपल्या रिक्षाच्या आत चांद्रयान, पाणी वाचवा, शिक्षण अनमोल आहे, चला सर्वजण शाळेत जाऊया, व्यसनमुक्ती, कचरा कुंडीतच टाकावा, प्राणी वाचवा, ओला सुका कचरा वेगळा करा, नेत्रदान आणि रक्तदान करा असे विविध देखावे मांडले आहेत. या देखाव्यांची माहिती प्रवाशांना देण्यासाठी त्याने रिक्षामध्ये आपल्या मुलीच्या आवाजात रेकॉर्ड केलेली 4 मिनिटाची एक ऑडिओ क्लिप देखील लावली आहे. थकलेल्यांसाठी थंड पाणी, पान, सिगरेट, तंबाखू आणि गुटख्यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्यासाठी बडीशेप, डाळ, लहान मुलांसाठी चॉकलेट, कापडी पिशव्या, पुस्तक, घड्याळ, कॅलेंडर, प्रथमोपचार पेटी, कचऱ्याचा डस्टबिन अशा सगळ्या गोष्टी रिक्षात प्रवाशांच्या सोयीसाठी ठेवल्या आहेत. संजय वरणकर हे मध्यमवर्गीय असून त्यांनी आपल्या रिक्षात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी या सोयीसुविधा मोफत ठेवल्या आहेत. त्याचा खर्च भागवण्यासाठी ते जास्त वेळ रिक्षा चालवतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर गरजू, कॅन्सर पीडित, डायलिसिस किंवा अन्य आजारांनी पीडित व्यक्तींसाठी संजय हे घरपोच सेवा देतात. त्यासाठी ते आपल्या मीटरपेक्षा कमी पैसे आकारतात. माझे नाव संजय शुभांगी जगन्नाथ वरणकर. काय संदेश म्हणजे आपले पाणी थोडं जपून वापरा, त्यासाठी मी छोटस दर्शवलेलं आहे माझ्या गाडीमध्ये. झाडे लावा, झाडे जगवा ती वाढवा. त्यासाठी पण मी थोडं झाडं वगैरे गाडीत लावलेली आहे, त्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. परत मी शिक्षणाबद्दल थोडस दिलेलं आहे की शिक्षण हे फार मोलाचं आहे, तुम्ही शिकायलाच पाहिजे. दुसरं, मी व्यसनमुक्तीसाठी संदेश देतो, म्हणजे तुम्ही तंबाखू, सिगरेट, गुटखा वगैरे खाऊ नका. त्यासाठी मध्ये मी गाडीमध्ये माझ्या मी सगळं धनाडा, सोप, चॉकलेट वगैरे ठेवलेत. हे तुम्ही ठीक, आपण तंबाखू वगैरे खाऊ नका. पुन्हा ओला कचरा वेगळा ठेवा, सुका कचरा वेगळा ठेवा. त्यासाठी छोटस मी आपलं शहर स्वच्छ ठेवायला हवं, त्यासाठी हे छोटीशी माझं हे काम चाललेलं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त ठाण्यात संगीतमय श्रीराम कथा डॉ. संजीव गणेश नाईक यांच्या वतीने व श्रीराम फाउंडेशनतर्फे 13 ते 19 जानेवारी रोजी कासारवडवली येथे आयोजन. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील श्रीराम फाउंडेशन व डॉ. संजीव नाईक यांच्या वतीने कासारवडवली येथील श्रीराम मंदिर प्रांगणात शनिवार दिनांक 13 ते शुक्रवार दिनांक 19 जानेवारीपर्यंत 7 दिवस संगीतमय श्रीराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष राम ठाकूर यांनी दिली. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त अवघे ठाणे राममय बनले आहे. यांच्या वतीने डॉ. संजीव नाईक व श्रीराम फाउंडेशनमार्फत घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील श्रीराम मंदिर प्रांगणात भव्य रामोत्सव होत आहे.
या उपक्रमात रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय सिंह, दीपक उपाध्ये, के.पी. मिश्रा, बी.के. तिवारी, अंजली शुक्ला, अरुण शुक्ला, रतन मिश्रा आदींचा सहभाग आहे. शनिवारी 13 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 या कालावधीत भव्य कलशयात्रा निघणार असून त्यानंतर रामचरित्र शिवविवाह कार्यक्रम होईल. रविवारी 14 जानेवारी रामलीला, सोमवार 15 जानेवारी रोजी श्रीराम विवाह, मंगळवार 16 जानेवारी रोजी राम वनवास, भरत चरित्र, बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी सीताहरण तसेच हनुमानजीद्वारा सीता स्तोत्र, गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी रावण वध व शंकरकांड, तर शुक्रवारी 19 जानेवारी सप्तम दिवशी श्रीराम राज्याभिषेक उत्सव आणि भंडारा आयोजित करण्यात आला आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यात 5,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नशामुक्त जीवनाची शपथ घेतली. ठाण्यातील 5,000हून अधिक शाळकरी मुलांनी आम्ही कधीही नशेच्या आहारी जाणार नाही, अंमली पदार्थांपासून दूर राहू अशी शपथ घेतली. अणुव्रत विश्वभारती सोसायटीने आयोजित केलेल्या अणुव्रत गीत महासंगान कार्यक्रमादरम्यान ठाण्यातील रेमंड मैदानावर मुले जमली होती. अणुव्रत अनुष्ठान आचार्य महाश्रमणजी यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा सर्वांना लाभ झाला. कार्यक्रमाला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मित्रचे अध्यक्ष अजय आशर, अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती के ताटेड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. अणुव्रत म्हणून महोत्सवाअंतर्गत 18 जानेवारी 2024 रोजी ठाण्यात अणुव्रत गीत महासंगान या विशाल संस्थेचे आयोजन करण्यात आले होते. अणुव्रत विश्वभारती सोसायटीने भारताला अंमली पदार्थमुक्त करण्याचा आणि नवीन पिढीला नशामुक्त ठेवण्याचा संकल्प केला आहे. देश-विदेशातील 1 कोटी लोकांनी अंमली पदार्थमुक्त जीवनासाठी वचनबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित कार्यक्रमात 5,000हून अधिक शाळकरी मुलांनी सहभाग घेतला. आचार्य श्री महाश्रमणजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व नशामुक्त राहण्याची शपथ घेतली. यावेळी सर्वांना आचार्य श्री तुलसी यांनी रचलेले अणुव्रत गीत हे लोकप्रिय प्रार्थना गीत गायले. कार्यक्रमाचे संयोजक श्री महेंद्र वगरेचा यांनी लोकांना अंमली पदार्थाच्या नकारात्मकतेची जाणीव करून देणे आणि त्यांना नशामुक्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे नमूद केले. मानवाधिकार आयोगाचे सदस्य M.A. सय्यद, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, भाजपा नेते संदीप लेले आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. जितो एपेक्सचे चेअरमन सुखराज नहार, जितो मुंबई विभागाचे अध्यक्ष पृथ्वीराज कथारी, जितो ठाणे चेअरमन दीपक भेडा, टोरंट पॉवरचे कार्यकारी संचालक जगदीश चेलारामानी, रेमंड ग्रुपचे चेअरमन शांतीलाल पोखरणा, रोटरी 3142चे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मयुरेश वारके, शिरीष सांगोडकर आदी उपस्थित होते. अणुव्रत अनुशास्ता श्री महाश्रमण जी के चरणों में वंदन। आचार्य श्री पिछले 20 वर्षों से लगभग 55,000 किलोमीटर की इन्होंने पद यात्रा की है और अहिंसा आंदोलन को इन्होंने प्रमोट किया है। अहिंसा आंदोलन के लिए इन्होंने गांव-गांव में
यात्रा की है। इनका मुख्य उद्देश्य है आज के जीवन में जो नशा, जो टोबैको तंबाकू के द्वारा होता है या ड्रग्स के द्वारा हो रहा है और जो समाज में एक कैंसर की तरफ फैल रहा है, उसके प्रति लोगों में एक जागरूकता लाना, लोगों को प्रेरित करना कि वो नशा मुक्त जीवन जिए, वो एक एथिकल नैतिकतापूर्ण व्यवहार करें, हार्मोनियल एंड पीसफुल सद्भावना और शांतिपूर्ण जीवन जिए। यही उनका संदेश आज जन जन के लिए है। I am Dr. Mayuresh Warge, past district governor, Rotary District 3142. सर्वात पहिले I would like to thank Anuburat Vishwa Bharati Society for organizing this kind of a function and having me representing Rotary District 3142 here. हा एक खूप चांगला उपक्रम आहे जे नशामुक्तीसाठी महाराष्ट्र शासन आणि अनुव्रत विश्व भारती सोसायटी काम करते आहे। रोटरी सुद्धा डी ॲडिक्शन आणि बऱ्याचशा ह्युमॅनिटेरियन प्रोजेक्ट्समध्ये काम करतं। नमस्कार, मी रोटरीयन शिरीष सुनवडकर। आज मला इथे या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य लाभलं आणि मी खरोखर आनंदी आहे, कारण की आजची जी युवा पिढी आहे, आज 5000 मुलांना इथे व्यसनमुक्तीची शपथ दिली जाते आणि ती मुलं घेत आहेत, हे बघून अतिशय आनंद होतो। जय जिनेंद्र। आज अनुव्रत ह्यांचं जे प्रत्येक शहरामध्ये म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ते करत असतात की नशामुक्ती, तर आपले जे मोठे गुरु जे आहेत आचार्य महाश्रमणजी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला वाटतं बरेचसे मुलं म्हणजे शेकडो मुलं आज आलेले आहेत। तर आज आपण बघतो की ठाणे नगरीमध्ये पण बरेच ठिकाणी आपण बघितलंय की नशेचे बरेचसे पकडलेले आहेत आणि आयुक्त साहेब पण त्याच्यावरती करत आहेत। तर आज मुलांना एक मार्गदर्शन भेटावं की ह्याचे काय वाईट परिणाम होत आहेत। मुलांना कळत नाही, एकाच्या संगतीमुळे दुसरे मुलं नशेमध्ये म्हणजे कुठलं काही ड्रग्ज असो किंवा काय असो, तर आज त्यांना एक चांगलं मार्गदर्शन आमच्या जैन कम्युनिटी मार्फत करण्यात येत आहे।